नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद नागरगोजे। मित्रांनो, राज्यातील संपूर्ण महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता महिलांच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जमा केला जाणार आहे। म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता शुक्रवारी संध्याकाळपासून महिलांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। मित्रांनो, याच्या संदर्भातली संपूर्ण सविस्तर माहिती महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरती दिलेले आहे आणि हीच सविस्तर माहिती पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील। तर चला मित्रांनो, सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता, लाडक्या बहिणींना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार सन्मान निधी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दिला जाणार आहे। यासाठी आवश्यक सर्व तांत्रिक बाबींची तयारी पूर्ण झालेली असून महिला दिनाच्या पूर्वसंध्येला पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सन्मान निधी जमा केला जाईल, अशा पद्धतीची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, दिनांक 8 मार्च 2025 रोजी महिला दिनानिमित्त फेब्रुवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्यावरती वितरित केला जाणार आहे। महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच शुक्रवारी 7 मार्च 2025 रोजी संध्याकाळी महिलांच्या बँक खात्यावरती हे पैसे वाटप करायला सुरुवात होईल आणि शनिवारी दिनांक 8 मार्च 2025 रोजी संपूर्ण महिलांच्या बँक खात्यावरती हे पैसे वितरित करण्याची प्रोसेस पूर्ण केली जाईल, अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तुम्ही सुद्धा लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असाल तर 100% तुमच्या बँक खात्यावरती 7 मार्च ते 8 मार्च दरम्यान फेब्रुवारी महिन्याचा एकूण 1,500 रुपयाचा हप्ता वितरित केला जाणार आहे। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातली अतिशय महत्त्वाची माहिती होती, जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।